एक यव नावाचं धान्य आहे. संस्कृतात यव नाव आहे, हिंदीत जव असं नाव आहे, जुन्या मराठीत सातू असं नाव आहे. गव्हासारखाच ते धान्य असतं, पण एकीकडे कोंड असतो. त्या धान्यामध्ये हे गुण आहे की आरोग्य देणे. सध्या डायबिटीसच्या याच्यात लोक त्रस्त आहेत. त्यांनी त्या सातू यवधान्याचं कणिक करून त्याची पोळी खाल्ली तर कोणतीही औषधाची गरज नाही. एक त्याच्याद्वारे पूर्ण होऊन जातं. त्या धान्यामध्ये लोकांना पवित्र करण्याची शक्ती आहे. श्राद्ध प्रयोगामध्ये विश्वेदेवाच्या अर्घ्यपात्रात ते यव टाकत असताना मंत्र म्हटलं जातं, यवोसी धान्य राजोसी वारुणो मधुसंयुतः निर्णोद सर्व पापानाम पवित्रम ऋषिभि स्मृतम. या निर्णोद सर्व पापानाम म्हणजे सर्व पापांना दूर करण्याची शक्ती ह्या यवामध्ये. यवामध्ये सर्व पापांना दूर करण्याची शक्ती आणि यवामध्ये आरोग्य देण्याची शक्ती. आपल्या शरीरात सप्तधातू जेव्हा समान असतात तर आरोग्य असतं आणि त्याच्यात विषमता झाली तर अनारोग्य होतं. ते आरोग्य यव एक धान्य असे शरीरात रस रक्त मांसमेध अस्थिमज्जा शुक्र किंवा रक्त मांसमेध अस्थिमज्जा शोणित या सप्तधातूंना समान ठेवतं. स्वास्थ्याच्या लक्षणामध्ये समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इत्यविधीयते. ते बरीच गोष्ट सांगितली. सगळं असेल तर आरोग्य आहे. त्यात एक समधातू शब्द आहे. या सप्तधातूंना समान ठेवण्याची शक्ती यवधान्यात आहे. आपले जे सगळे संस्कार आहेत हे संस्कार नीट पद्धतीने होत नाही आहेत. बाळ जन्माला आला तर त्याला सत्संगती ठेवलं पाहिजे. आपण काय म्हणतो, स्कूल कॉलेजात पाठवून दिलं, तिथं तो आपलं शिकत आहे 24, 25, 26, 28 वर्षापर्यंत. त्याने की PhD होऊन गेली तिसरी. असं नाही. त्या मुलांना धार्मिक संस्कारही दिले पाहिजेत. जर धार्मिक संस्कार नाही दिलं तर काय होईल? बाकी संस्कार येणार आणि तेच पुढे कार्यकारी होतात. नवम हि द्रव्यम यद्यदुपधीयते तत्तत् आचुषति एवमयम नवबुद्धी यद्यदुपदिश्यते तत्तत् शास्त्रोपदेशमिवाभिजानाति तस्मात् धर्मम अर्थंच असे उपदिशे न अधर्मम अनर्थंच. हे कौटली अर्थशास्त्रात आचार्य चाणक्यांनी सांगितलं आहे की लहान मुलांना योग्य संस्कार दिले पाहिजे, योग्य शिक्षण दिलं पाहिजे, सत्संगती ठेवलं पाहिजे. आणि किती वर्षापर्यंत? ते आता उत्तर आपल्याला बृहत्पराशर होराशास्त्रात दुसऱ्या पद्धतीने मिळतं की मुलांचं आयुष्याचं निर्धारण कसं करायचं. म्हणाल 24 वर्ष जेव्हा पूर्ण होतात मगच करता येतं. कारण आईच्या दोषाने किंवा वडिलांच्या दोषाने किंवा त्या बाळाच्या स्वतःच्या दोषाने ते बाळक मरतात. ह्याच्यातून निघालं काय? 24 वर्षापर्यंत आपण आपल्या घरच्या मुलांना मुलींना सांभाळलं पाहिजे. यांना आपल्याकडचे भक्तीचे संस्कार, धार्मिक संस्कार हे सगळे दिले पाहिजेत. जर हे आपण नाही केलं तर काय होणार? हे मुलंही ऐकत नाहीत, मुली ऐकत नाहीत आणि परकीय लोक यांना आपल्या धर्मात घेऊन जातात. शिवाजी महाराजांच्या काळात अच्छा हे जन्मानंतरचं आहे. आणि जन्मापूर्वीचं काय आहे? तर जन्मापूर्वीचं असं आहे की गर्भात चांगले संस्काराचा गर्भ यायला पाहिजे. त्याच्यासाठी देवपूजा, देवदर्शन, संत महात्म्यांचा आशीर्वाद, बाळ पोटात चांगल्या मुहूर्तात यावा यासाठी काळजी घ्या. त्यानंतर त्याला भागवत ऐकविणे किंवा ज्ञानेश्वरी ऐकविणे किंवा गाथा ऐकविणे, एकनाथी भागवत ऐकविणे, रामचरित मानस ऐकविणे, दासबोध, बरेच ग्रंथ आहेत ज्याला जे जमत आहे. तर ते संस्कार जर हे झाले तर योग्य संस्काराची मुलं येतील. कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्व भगवत भक्त मंडळी, श्रद्धाळू लोक, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मनुष्यांचा जो काही पराक्रम आहे तो सफल झाला तर समजायचं हे भगवंताची कृपा आहे. यत्किंचित पौरुषम पुंसाम मेने कृष्णानुकंपितम असं भागवताच्या दशमस्कंधाच्या 89व्या अध्यायात सांगितलं आहे. अर्जुनाला ही खात्री झाली. द्वारकेत असणाऱ्या ब्राह्मणाच्या 10 मुलंसुद्धा गायब होऊन गेले होते, अदृश्य. ते भगवान श्रीकृष्ण यांच्या सहाय्याने भूमा वैकुंठातून पुन्हा आणून त्या ब्राह्मणाला सौपले ते बालक. त्यात अर्जुनाचा पराक्रम काही पूर्ण झालं पडला नाही, पण भगवंताच्या कृपेने ते बालक आले. आपण जे बघतो, डोळ्यामध्ये दर्शन करण्याची शक्ती म्हणजे बघण्याची शक्ती, कानामध्ये शब्द ऐकण्याची शक्ती, हातामध्ये वस्तू धरण्याची शक्ती, पायामध्ये चालण्याची शक्ती, अशाच प्रकारे सर्वच इंद्रिया त्या ज्या शक्ती आहेत, या शक्ती भगवंताच्या कृपेने आहेत. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भागवताच्या 4th स्कंधात ध्रुवचरित्रात ध्रुवानी जी भगवंताची स्तुती केली, त्यातला हा एक श्लोक आहे. या श्लोकात हे सांगितलं गेलं आहे की आपल्या सर्व बुद्धी मन प्राण ह्या सगळ्यामध्ये इंद्रियांच्यामध्ये जी शक्ती आहे ही भगवंताच्यामुळे. तर भगवंत हे आश्रयणी आहेत, भगवंतच हे संरक्षक आहेत. वर्णाश्रम व्यवस्था जी वेदात आली ती कशासाठी आली? वर्णाश्रम व्यवस्था म्हणजे प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी सांभाळली पाहिजे. महाभारतात सांगितलं, प्रजापतिर्हि वैश्याय सृष्ट्वा परिददे पशून् ब्राह्मणाय च राज्ञे च सर्वाः परिददे प्रजाः न च वैश्यस्य कामस्यान् न रक्षेयं पशूनिति वैश्ये रक्षति नान्येन रक्षितव्या इति स्थिती. या 2 श्लोकात हे सांगितलं गेलं की ब्रह्मदेवाने सृष्टी करून प्रजेच्या संरक्षणाचं जबाबदारी ब्राह्मण आणि क्षत्रिय ह्यांना सोपलं. आज ब्राह्मण वर्ग आणि क्षत्रिय वर्ग हा कमजोर झालाय. पशूंच्या संरक्षणाची जबाबदारी वैश्य वर्गाला दिलं. तिथे इथपर्यंत सांगितलं, वैश्य वर्ग जर पशुरक्षणामध्ये तत्पर असेल, पूर्णपणे लागला असेल, तर त्याच्यात कोणी हस्तक्षेप करू नये. पण आज काळ कसा आला, गोरक्षेचा प्रश्न असा होऊन गेला की एका वर्गापासून ते होत नाही. मग ज्यावेळेस अशी परिस्थिती महात्मा लोकांना सुद्धा त्यात लक्ष द्यावं लागतं. त्या प्रकारे आपल्या संबंध भारतात ठिकठिकाणी अनेक महात्म्यांनी तुम्हा सर्व लोकांच्या म्हणजे जनता जनार्दनाच्या सहाय्याने अनेक गोशाळा केल्या आणि त्याचं फळ असं आहे की आजही आपल्याला भारतीय गायी बघण्यात येत आहेत. तुमच्या लक्षात आहे की नाही माहीत नाही, पण मी तुम्हाला 45 किंवा 48 वर्षापूर्वी ते सांगत आहे पुण्यातली परिस्थिती की गोशाळा म्हटलं म्हणजे सगळी ठिकाणी जर्सी गायच असत. आमच्या एका शिष्याने आग्रहपूर्वक तिथे नेलं, पण पाहिलं एकही आपली भारतीय गायी नाही. पण आज सुकाळ आहे, संत महात्म्यांच्या तुम्हा सर्वांच्या प्रयत्नाने भगवंताच्या कृपेने गो संरक्षण काही प्रमाणात होत आहे. ती मुख्य जबाबदारी वैश्य वर्गाची आहे.
आणि बाकी लोकांनी त्यात मदत करायची. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्याकडे काय? प्रजापालन, योग्य पद्धतीने लोकांना संस्कारित करणे, चांगलं संस्कार देणे, चांगली शिक्षा देणे, ही जबाबदारी ब्राह्मण वर्गाची आहे. एतद्देश प्रसूतस्य सकाशादग्रजन्मना संसम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवाः. ब्रह्मावर्त क्षेत्र जे विठुरात म्हटलं होतं, कानपूरच्या जवळ आहे, तिथे मनूंचं राज्य होतं. तर तिथे ब्राह्मण हे कार्य सांभाळत असतात की जगातल्या सर्व लोकांना त्यांचं काय कर्तव्य आहे, धर्म अर्थ काम मोक्ष त्यांचं कशा पद्धतीने याचं शिक्षण ते देत असत. त्यांच्या जीविकेच्या व्यवस्थेचीही शिक्षा त्यांना देण्याची व्यवस्था केली जात असे. सर्वेषां ब्राह्मणो विद्या मृत्युपाया अन्यथा विधी प्रभूयाद इतरेभ्यश्च स्वयंचैव तथा भवेत्. याच्यात हे सांग संरक्षणाचं जे कार्य आहे हे क्षत्रियांच्यावर आहे. नवी ब्राह्मणे राष्ट्रम रमते नवी ब्राह्मणे श्री रमते, हे अश्वमेध प्रकरणात वेदात आले. संरक्षणाची जी जबाबदारी आहे इथे क्षत्रियच पार पडतो. क्षत्रियाचं मुख्य प्रजाकार्य प्रजेच्या संरक्षणासाठी युद्ध. या युद्धकार्यामध्ये जी क्षत्रियाच्या रक्तात जे संस्कार आहेत ते तसे आहेत की तिथे अन्याय होत असेल तर प्रतिकार करण्यात पूर्णपणे समर्थ होते आणि प्रजेचं संरक्षण होईल. क्षत्र शब्दच असा आहे की लोकांच्यावर संकट आलं तर त्याच्यातून त्राण करणं. क्षतात किल त्रायत इत्युदग्रह क्षत्रस्य शब्दो भुवनेषु रूढः राज्येन किंतद्विपरीत वृत्तेः प्राणैरुपक्रोशमलीमसैर्वा. रघुवंशाच्या दुसऱ्या सर्गात आलेला श्लोक आहे. नंदिनीच्या सेवेसाठी दिलीप महाराज गेलेत. गाईने परीक्षा करण्यासाठी एक सिंहाला तिथे आणलंय. सिंह येऊन त्या गाईवरती नंदिनीवर आक्रमण करतो. त्या सिंहाला हटवण्यासाठी दिलीप महाराज मागीच्या बाजूला बाण काढायला जातात. हात स्तंभित होऊन जातं, स्तब्ध होऊन जातं, बाण काही काढता येत नाही. नंतर त्या सिंहाचं आणि दिलीप महाराजांचं संवाद झालं, त्यातला हा एक श्लोक आहे. त्यात सांगितलं तुमचं एकच छत्र राज्य आहे आणि सुंदर शरीर आहे, नवीन वय आहे, तर तुम्ही राज्य सोडू चाहता या गायीच्या संरक्षणासाठी. हे काही मला बरं वाटत नाही. तिथे विषय आहे की दिलीप महाराज जर आपल्या प्राणाची आहुती देतील तर तो सिंह त्या नंदिनी गायीला सोडेल, नाही तर सोडत नाही. मग इथे राज्य सांभाळायचं की त्या गायीचं सांभाळायचं, गायीला सांभाळायचं, गायीला सांभाळण्यासाठी आपलं प्राण द्यायचं, असा विषय, धार्मिक विषय. दिलीप महाराजांनी उत्तर हे दिलंय, क्षत्र हा जो शब्द आहे, क्षत आणि त्र ह्याच्याने बनलेला आहे, तर हे माझं कर्तव्य जर नाही झालं तर मी जिवंत राहून माझा काय उपयोग. हा संस्कार क्षत्रिय लोकांच्या मध्ये असला पाहिजे. असाच प्रसंग महाभारतात येतो. तर त्या वेळेत 12 वर्ष अर्जुनाला जावं लागलं बाहेर, पण संरक्षण केलंय. मूळ ते क्षत्रियांचे समय. आता काय आहे, आपले जे सगळे संस्कार आहेत हे संस्कार नीट पद्धतीने होत नाही आहेत. बाळ जन्माला आला तर त्याला सत्संगती ठेवलं पाहिजे. आपण काय म्हणतो, स्कूल कॉलेजात पाठवून दिलं, तिथं तो आपलं शिकत आहे 24, 25, 26, 28 वर्षापर्यंत. त्याने की PhD ठेवलं, हुंगली तिसरी, असं नाही. त्या मुलांना धार्मिक संस्कारही दिले पाहिजेत. जर धार्मिक संस्कार नाही दिलं तर काय होईल, बाकी संस्कार येणार आणि तेच पुढे कार्यकारी होतात.
नवम हि द्रव्यम यद्यदुपधीयते तत्तत् आचुषति एवमयम नवबुद्धि यद्यदुपदिश्यते तत्तत् शास्त्रोपदेशमिवाभिजानाति तस्मात् धर्मम अर्थंच असे उपदिशे न अधर्मम अनर्थंच. हे कौटली अर्थशास्त्रात आचार्य चाणक्यांनी सांगितलं आहे की लहान मुलांना योग्य संस्कार दिले पाहिजे, योग्य शिक्षण दिलं पाहिजे, सत्संगतीत ठेवलं पाहिजे. आणि किती वर्षापर्यंत? त्याचं उत्तर आपल्याला बृहत्पराशर होरशास्त्रात दुसऱ्या पद्धतीने मिळतं की मुलांचं आयुष्याचं निर्धारण कसं करायचं. म्हणाल 24 वर्ष जेव्हा पूर्ण होतात मगच करता येतो. कारण आईच्या दोषाने किंवा वडिलांच्या दोषाने किंवा त्या बाळाच्या स्वतःच्या दोषाने ते बाळक मरतात. ह्याच्यातून निघालं काय? 24 वर्षापर्यंत आपण आपल्या घरच्या मुलांना मुलींना सांभाळलं पाहिजे. यांना आपल्याकडचे भक्तीचे संस्कार, धार्मिक संस्कार हे सगळे दिले पाहिजेत. जर हे आपण नाही केलं तर काय होणार? हे मुलंही ऐकत नाहीत, मुली ऐकत नाहीत आणि परकीय लोक यांना आपल्या धर्मात घेऊन जातात. शिवाजी महाराजांच्या काळात अच्छा हे जन्मानंतरचं आहे. आणि जन्मापूर्वीचं काय आहे? तर जन्मापूर्वीचं असं आहे की गर्भात चांगले संस्काराचा गर्भ यायला पाहिजे. त्याच्यासाठी देवपूजा, देवदर्शन, संत महात्म्यांचा आशीर्वाद, बाळ पोटात चांगल्या मुहूर्तात यावा यासाठी काळजी घेणे. त्यानंतर त्याला भागवत ऐकविणे किंवा ज्ञानेश्वरी ऐकविणे किंवा गाथा ऐकविणे, एकनाथी भागवत ऐकविणे, रामचरित मानस ऐकविणे, दासबोध, बरेच ग्रंथ आहेत ज्याला जे जमत आहे. तर ते संस्कार जर ते झाले तर योग्य संस्काराचे मुलं येतील. एक यव नावाचं धान्य आहे. संस्कृतात यव नाव आहे, हिंदीत जव असं नाव आहे, जुन्या मराठीत सातू असं नाव आहे. गव्हासारखाच ते धान्य असतं पण एकीकडे कोंड असतो. त्या धान्यामध्ये हे गुण आहे की आरोग्य देणे. सध्या डायबिटीसच्या ह्याच्यात लोक त्रस्त आहेत. त्याने त्या सातू यवधान्याचं कणिक करून त्याची पोळी खाल्ली तर कोणत्याही औषधाची गरज नाही. एक त्याच्याद्वारे पूर्ण होऊन जातं. त्या धान्यामध्ये लोकांना पवित्र करण्याची शक्ती आहे. श्राद्ध प्रयोगामध्ये विश्वेदेवाच्या अर्घ्यपात्रात ते यव टाकत असताना मंत्र म्हटलं जातं, यवोसी धान्य राजोसी वारुणो मधुसंयुतः निर्णोद सर्व पापानाम पवित्रम ऋषिभि स्मृतम. या निर्णोद सर्व पापानाम म्हणजे सर्व पापांना दूर करण्याची शक्ती ह्या यवामध्ये. यवामध्ये सर्व पापांना दूर करण्याची शक्ती आणि यवामध्ये आरोग्य देण्याची शक्ती. आपल्या शरीरात सप्तधातू जेव्हा समान असतात तर आरोग्य असतं आणि त्याच्यात विषमता झाली तर अनारोग्य होतं. ते आरोग्य यव एक धान्य असे शरीरात रस रक्त मांसमेध अस्थिमज्जा शुक्र किंवा रक्त मांसमेध अस्थिमज्जा शोणित या सप्तधातूंना समान ठेवतं. स्वास्थ्याच्या लक्षणामध्ये समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इत्यविधीयते. तर बरीच गोष्ट सांगितली की सगळं असेल तर आरोग्य आहे. त्यात एक समधातू शब्द आहे. ह्या सप्तधातूंना समान ठेवण्याची शक्ती यवधान्यात आहे. आणि तिसरे अपार शक्ती आहे. 100 वर्षापूर्वीची घटना. काशीला बाहेरून एक पहलवान आला जो सगळीकडे कुस्तीत लोकांना हरवून जयपत्र घेत आला. काशीला आला त्यावेळेस पुण्यश्लोक प्रभुनारायण सिंह बहादूर हे काशी नरेश होते. त्यांच्याकडे गेला ना, मी यासाठी आलो आहे कुस्ती करायला. आता हे निसर्गात भगवंताच्या इच्छेने कुठे कशी कोणती वस्तूची वाढ होते कोठाचा राव. त्यावेळी काशी कोणी त्याच्या टक्करीचा कुस्ती करणारा पहलवान नव्हता. मग काशी नरेशांनी मग काय केलं, त्याला महलमध्ये टेकवून घातलं. 90 वर्षाचे होते. सकाळी सांगितलं की मला गंगा स्नानाला जायचं आहे, तू माझ्या मदतीला ये. आता ते 90 वर्षाचे आणि हा 40 वर्षाचा असेल, 40-35 काही. त्याचा हात धरलं आणि खाली उतरलं.
स्नान झालं, त्यांची संध्या वगैरे झाली, गंगा स्नान झालं. वर येताना त्याने पुन्हा जे बाहूला धरलं, तर वर येईपर्यंत तो अगदी थकून गेला. त्याने विचार केला, आपण पहिलवानांच्या बरोबर काय कुस्ती करू, ते स्वतंत्र आहे, पण आपण काशी नरेशांच्या समोर तर हरून गेलो. आपलं हे चांगलं दुखत आहे. नुसतं यांनी धरलं ह्याच्यात. त्यांनी एवढं सांगितलं की आता मला जायचं आहे, मी जाणार. त्याचा सत्कार करून पाठवून दिलं. कुस्तीची झाली नाही. त्या काशी नरेशांच्यात किती शक्ती होती. चांदीचा सिक्का ठेवला तर त्याला त्या पिळून देत, नुसतं हाताने. इतकी शक्ती आली कशाने? ते नुसतं यवधान्याचं कणिक करून त्याची पोळी खात असत. भात वगैरे खात नव्हते, गहू वगैरे खात नव्हते. भारतवर्षाला समृद्ध जर करायला तर यवधान्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. बुद्धी शुद्ध करण्यात सर्वात मोठं सामर्थ्य या यवधान्यात आहे. छांदोग्य उपनिषदात सांगितले, आपण जे खातो पितो ह्याच्यानेच आपल्या शरीरात मन, बुद्धी, प्राण सर्व धातू बनतात. तर हे अन्न शुद्ध करायचं असेल तर यवाचं वापर केला पाहिजे. पूर्वीच्या काळात गर्भिणीला, गर्भारशी बाईला हे यवाचं कणिक करून त्याचं हे पोळी करून खायला घालत असत. म्हणून पूर्वीच्या काळात थोर विद्वान झाले. आज तसे होत नाही आहेत, कारण हे प्रक्रिया बंद होऊन गेली आहे. काय केलं जातसे, गायींना चारा पूर्ण खावायला घालून नंतर हे यव त्यांना खायला दिले जातसत. नंतर त्यांच्या शेणातून ते यव काढून घ्यायचे. 12-13 वेळा त्याला स्वच्छ धुवायचं आणि त्यानंतर त्याला वाळवून त्याचं कणिक करून त्याची जी पोळी आहे ही गर्भिणीला खायला घालत असत. ते थोडं शुष्क असतं, तूप भरपूर टाकून द्यायचं. त्याचं होतं की जन्मापासूनच येणारे जे गर्भावस्थेत हे निष्पाप एक होते. यांची बुद्धी पापकर्माकडे होत नसे, एक गोष्ट. आणि ते त्यांचं धातू समान असल्याने आरोग्य संबंध जीवन राहतसे आणि अपार शक्ती राहतसे. निरोग भारत, स्वस्थ भारत आणि पवित्र विचारधारेचं भारत असं करायचं असेल तर यवाकडे लक्ष द्यावं लागेल. आपल्याकडे जे वेदापासून संतवाङ्मयापर्यंतचे ग्रंथ आहेत यांचं नीट अभ्यास करून समाजाला ज्या वस्तूची आवश्यकता आहे ती उदार अंतःकरणाने लोकांनी त्याच्यातून काढून यांना जसं समजेल त्या पद्धतीने कळलं पाहिजे. म्हणजे भारतवर्षाचं सुधारेल. आणि हेच उद्देश वर्णाश्रम व्यवस्थेचा आहे. बाकी सगळं काय हे कुठून तरी विकृती आली आहे ते बरोबर नाही. परमानंद चक्रवर्ती यांनी शिवराज विजय नावाचं हे लिहिलंय काव्य. त्या काव्यामध्ये भगवान शंकरांचा अवतार मानलाय शिवाजी महाराजांना. ही गोष्ट वडील सांगत असत. शिवाजी महाराज काही साधारण नाही, भगवान शंकरांचे ते अवतार आहेत. म्हणून त्यांच्याकडून इतकं कारण. आपल्याकडे अशी मुलं यायला पाहिजेत, आपणही काही लक्ष दिलं पाहिजे. एक झालं हे ज्ञानाचं गोष्ट. आणि याच्यासाठी आहार विचार, आचार विचार आणि गर्भावस्थेत त्या बाळावर संस्कार काय चांगले होते ह्याचा विचार. तर जन्माला आल्यानंतर पुन्हा चांगले संस्कार इकडे लक्ष दिलं पाहिजे. कमीत कमी वयाच्या 24 वर्षापर्यंत. हे 24 वर्षाच्या आतच मुलं बनतात, मुली बनतात, बिघडतात. सगळं असा आहे इतिहास. दुसरी गोष्ट एक महत्वाची अशी आहे की इंद्र आणि बृहस्पती यांनी एक बंधन करून ठेवलंय. क्षत्रिय जर हे झाला पूर्ण शक्ती संपन्न जन्माला आला तर तो 100 अश्वमेध याग करेल तर देवराज इंद्राचं सुद्धा पद तो घेईल. असं होऊ नये म्हणून त्याचं गर्भावस्थेतच शक्ती कुंठित करून ठेवली. ही गोष्ट वेदात आहे. देवावै राजन्यात जायमानात अभिभयो
तमंतरेव संतं दाम्ना अपोम्भन् सवा एषः अपोब्धो जायते यद्राजन्या यद्वा एषः अनपोब्धो जायेत वृत्रान्घ्नमुश्चरेत् यं कामेत राजन्यम् अनपोब्धो जायेत वृत्रान्घ्नमुश्चरेदिति तस्माएतम् ऐन्द्राबार्हस्पतिं चरुन्निर्वपेत् ऐन्द्रो वै राजन्यः ब्रह्म बृहस्पतिः ब्रह्मणैवैनं दाम्नः अपोम्भनान् मुञ्चति हिरण्मयं दाम दक्षिणा साक्षादेवैनं दाम्नोपोम्भनान् मुञ्चति. कृष्णयजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहिते 2ऱ्या कांडात 4थ्या अध्यायात 13व्या अनुवाकात हे सांगितले. तो अनुवाक आता मी सांगितला तुमचा. या गोष्टीचा उल्लेख कौटिल्य अर्थशास्त्रात सुद्धा आहे. तस्मात् ऋतुमत्यां महिष्यां ऋत्विजाः ऐन्द्राबार्हस्पत्यं चरून निर्णोपयु. विषय काय? आपल्याकडे पुढे येणारा जो क्षत्रिय कुमार आहे तो योग्य यायला पाहिजे, सद्विचारधारेचा आणि शक्ती संपन्न. क्षत्रियांच्या भीतीने देवता घाबरले. त्यांनी काय केलं की गर्भावस्थेतच क्षत्रियाचं जे विजय ह्याला शक्तीने कुंठित करून दिलं. शक्ती म्हणजे शक्तिकुंठन करण्याची एक अदृश्य रचना. रचना म्हणजे दोरी, एक तेजोमय, त्याच्याने त्याला बांधून दिलं. त्या बंधनाचं जर मोचन नाही झालं तर पुढे जे येणारं बाळ आहे याच्या शक्ती नाही राहणार. तो काही सगळ्यांना जिंकू शकणार नाही. ते इकडे दुर्लक्ष झालंय. मराठा समाज आज सुद्धा प्रबळ आहे. युद्धाधिकामध्ये तो कुशल आहे. त्याच्या शक्तीचं जे कुंठन करून ठेवलंय इंद्र आणि बृहस्पतींनी गर्भावस्थेतूनच, त्याचं निवारण करायला पाहिजे. तर ऐन्द्राबार्हस्पत्य चरू निर्वाप करून त्याप्रमाणे इष्टी एका काळात होत असे. आज ते शक्य नाही आहे. तरी पण इंद्रा बृहस्पतीभ्याम नमः या मंत्राचं आपल्या आपल्या सामर्थ्यानुसार या क्षत्रिय लोकांच्या गर्भावस्थेत आपल्याकडे कोणी बाई गर्भिणी आहे तर त्यावेळी इंद्रा बृहस्पतीभ्याम नमः याचा 10 लाख किंवा 1.25 लाख 4 लाख आपल्या सामर्थ्यानुसार जर जप केला तर तद्वारा सुद्धा ते रचनाची दोरी आहे ती शिथिल होईल आणि ते शक्ती जे कुंठित करून ठेवलंय ते दूर होईल. मग अकुंठित शक्तीचे बालक पुढे येतील. जन्माला येणारा मराठा समाज हा अकुंठित शक्तीचा येईल. जेव्हा अकुंठित शक्तीचा येईल मग ते जे महाभारतात सांगितलं ब्राह्मणायच राज्याचे सर्वाः परिददे प्रजाः. ब्राह्मण हे सांगेल काय केलं पाहिजे, त्याचं प्रवर्तन क्षत्रिय करेल. त्या दोघांच्या सहयोगाने कार्य होतं. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा समर्थ रामदास होते आणि शिवाजी महाराज होते. दोघे शक्ती संपन्न होते. तर आजच्या काळात सुद्धा ब्राह्मण समाज शक्ती संपन्न व्हायला पाहिजे आणि क्षत्रिय समाज सुद्धा शक्ती संपन्न व्हायला पाहिजे. आणि यांनी दोघांनी मिळून प्रजापालनाचं कार्य केलं पाहिजे. प्रजेंच्या मध्ये म्हणजे मनुष्यांच्या मध्ये चांगले संस्कार, चांगले शिक्षण, सद्वर्तन हे याच्याने संस्कृत त्यांना करायला पाहिजे. आणि कुठे अन्याय होत असेल तर त्याचं प्रतिकारही करण्याचं यांच्यात व्रत यायला पाहिजे. वर्णाश्रम व्यवस्था म्हणून जी ठेवली आहे ती भेदभाव करून सगळ्यांना शिथिल करून कमजोर करण्यासाठी नाही आहे. ती एक जबाबदारी आहे. ब्राह्मणाच्याकडे जन्माला कोणी येणार आहे ते गर्भावस्थेपासून ठरलं की हा जन्माला आल्यानंतर वेद शिकेल, वेदाचं संरक्षण करेल, वेदाचं अध्ययन करेल, वेदार्थ जाणेल, वैदिक प्रयोग करेल आणि लोकांना सुद्धा त्याद्वारा सन्मार्गदर्शन करेल. क्षत्रिय समाज जो राहील तो त्याचं कार्य मुख्य प्रजापालन. युद्धात कुठेही पळायचं नाही आणि प्रजेंचं संरक्षण जीविका शस्त्राच्या द्वारे. तर संरक्षणाचं कार्य ह्यांच्याकडून आहे. वैश्य समाज जो आहे त्याचा आहे की धन कमवा आणि सर्वांचं संरक्षण करा, त्याच्यात त्या धनाचा सद्विनियोग करा, याच्यासाठी वैश्य समाज आहे. आणि शूद्र समाज आहे. या तिन्ही समाजांना सांभाळून चालण्यासाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यासाठी आपल्याकडे शक्ती हे शूद्रांच्याकडून आहे.
पूर्वोक्तात जे येतं ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहुराजन्यकृतः उरु तदस्येद वैश्यः पद्भ्याम शूद्रो अजायतोय. विराट पुरुषाच्या शरीरामध्ये मुखस्थानात ब्राह्मण आहेत आणि बाहुस्थानामध्ये क्षत्रिय आहेत, मांडीच्या स्थानात वैश्य आहेत आणि पायाच्या स्थानात शूद्र आहेत. मंत्रशास्त्रामध्ये शक्तीचा विन्यास पायात होतो. पायाची काय विशेषता आहे की हे पाय, दोन्ही पाय आपल्या शरीराला उचलून घेऊन जातात आणि शरीरावर काही डोक्यावरती ओझं ठेवलं होतं त्यालाही घेऊन जातात. तर असं हे शूद्र समाजाचा ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांच्या संरक्षणामध्ये यांच्या सेवेत उपयोग आहे. आता विषय असा आहे, आपल्या शरीराचा विचार करा. आपल्याला डोळे नसले तर आपण काम करू शकतो का? नीट चालू शकतो का? नाही. आपले दोन्ही हे हात कापून दिले किंवा हे अगदी रोगग्रस्त होऊन गेले किंवा वायू वगैरे असं कंप होतं आहे, आपण काही उचलू शकत नाही, काही तर चालेल का? उतरेल नाही. आपला हा जो मांडीचा भाग आहे हा सुद्धा बसण्यासाठी समर्थ नाही नसेल तर बसतासुद्धा येणार नाही. आणि पायाचा जो भाग आहे तो नीट नसेल तर जाता येणार नाही. आता पायाला गंतव्यस्थानात जायचं आहे तर योग्य मार्ग दाखविणारा कोण आहे? डोळा. ज्यावेळी काटा पायात जातो तर त्या काट्याला काढायला डोळ्याची सुद्धा गरज आहे, हाताची सुद्धा गरज आहे, मांडीची सुद्धा गरज आहे आणि पायाची गरज आहे. मांडी काय करेल? बसेल. हात काय करेल? त्याच्यातून काटा काढेल. डोळा काय करेल? काटा निघाला की नाही कुठे सांगेल. म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांचा जे परस्पर समतोल आहे तो समतोल जर राहिला तर जगाचं कल्याण आहे आणि ते नसेल तर कल्याण नाही आहे. हेच गोष्ट संत महात्मे लोक सांगतात, कळलं का? तर त्याची जबाबदारी करायला पाहिजे. जी वर्णाश्रम व्यवस्था पूर्वी होती ती सुदृढ राहून का झालं सगळं? ही व्यवस्था होती म्हणून या व्यवस्थेत जेव्हा छिन्न भिन्न झालं तर मग काही होत नाही. आम्ही अयोध्येचं जे कार्य केलं आहे ते या सिद्धांतावर केलं आहे. यत्किंचित पौरुषम पुंसाम मेने कृष्णान. अयोध्येचं कार्य झालं रामाची प्रतिष्ठा, रामाची कृपा होती म्हणून होऊन गेलं. आपण सर्व लोकांनी प्रतिक्षणात ही काळजी घेतली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की रामाची कृपा आहे म्हणून होत. बरं, हा विषय इतका गहन आहे. जसं ब्रह्मविचारासाठी सर्व लोक वारंवार बसतात आणि चिंतन चालतं, तर नेमकी वर्णाश्रम व्यवस्था आहे काय, नेमकी वैदिक व्यवस्था आहे काय, याला नीट समजलं. महामोपाध्याय काढलेले याने लिहिलं त्या ह्याच्याने काही होत नाही. सगळ्यात आंग्ल संस्कार संपुट लागलाय. आपल्या पद्धतीने त्याचा विचार व्हायला पाहिजे. आपली जी भारतीय शुद्ध परंपरा आहे आणि त्याला आजच्या काळात पुन्हा करा. हे निढाळकर देवेंद्रांनी फार आग्रह केला म्हणून यांच्या सन्मानाला मान देऊन, यांच्या आग्रहाला सन्मान देऊन इथलं स्वीकार केलं. माझी काही योग्यता नाही, मी काही नाही, मी एक देवाचा सेवक आहे. भगवंताच्या कृपेने भगवंताकडून आलं विद्येचं काम करा तर करून दिलं. ऐकलं का? आपल्याकडे काही शक्ती नाही. आपल्याकडे शक्ती आहे की नाही केव्हा कळतं? जेव्हा व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं तेव्हा कळतं. तोपर्यंत आपल्याला कळतच नाही. हे आपल्याला लहानपणापासून कळलं पाहिजे. हे सांगतात, आपुलिया बळे मी नाही बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. हे तुकाराम महाराज सांगतात. ही गोष्ट आपण समजली पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रवर्तन केलं पाहिजे. नमः पार्वती पतये हर हर महादेव. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.